ही 3 माणसं आज आपल्या घरी कामाला राहतील. त्या म्हणाला आपल्या घरी एवढं माणसं आहे मी या तिघांचं काय काम आहे ते. म्हणून तिघांचं काम काय आहे म्हणून हरिश्चंद्र राजाला काम दिलं टोंब्या घरी पाणी वाहण्याचं. हरिश्चंद्र तारा बाहेर टोंब्या घरी. अरे तिथे पाणी वाहण्याचं काम केलं. तारा राणी तिथे कष्ट करत होती. कोण होती ती? राणी होती. तर राणीच्या हाताखाली अनेक सेवक असतील, नोकर चाकर असतील, परंतु आज ईश्वर मित्रांचं ऋण फेडण्यासाठी इथे काय करत होते? कष्ट करत होते. कष्ट करत असताना बघा हरिश्चंद्र राजा स्मशानभूमीमध्ये कामाचं काम दिलं. तारा राणी इथे काम करत होती. काम करता करता वेळ नव्हता भेटत. परवानगीशिवाय मुलाला भेटता येत नव्हतं. मुलाकडे बघता सुद्धा येत नव्हतं. परंतु आपलं लेकरू आपल्या डोळ्यासमोर आहे ना, याचा आनंद मात्र तारा राणीला होता. परंतु पुढे जाऊन असं घडतं, ही तारा राणी ज्यावेळेस काम करत असताना ही छोटी छोटी लेकरं खेळत खेळत जंगलाच्या दिशेने गेले आणि जंगलाच्या दिशेने खेळता खेळता या रोहिदासाला एका काळ्या सर्पाने दंश केला आणि दंश केल्याबरोबर तिथेच रोहिदास पडलेला आहे. आणि हा रोहिदास पडलेला बघून सोबत असणारे जे मित्र आहे ते मित्र पळत पळत सांगायला घरी आले की तारा राणीला का तुमचा पुत्र तिथे सापाने दंश केलेला आहे, तो तिथे पडलेला आहे. अरे कुठलंही काही न बघता पळत पळत जाणारी ती म्हणजे तारा राणी म्हणजे त्या रोहिदासाची आई होती. आणि ती आई पळत गेली. पळत गेल्यावर बरोबर पाहिलं तर तिथे आपला रोहिदास त्या विषाने काळा ठिक्कर पडलेला होता. रोहिदास सोडून गेलेला होता. ज्यावेळेस एवढ्या हाल अपेक्षा सहन करत असताना लेकरू समोर होतं, याचा आनंद मात्र तिला होता. परंतु आता ज्याच्या आशेवरती जगायचं होतं तोच सोडून जर गेलाय तर दुःख आईला अनंत यातना तिथे होत होत्या. त्या आईने विचार केला. आईचे अश्रू घळघळ वास होते. अरे तारा राणीला वासरू तर वाहत होते, परंतु या तारा राणीचा पाहणा सुद्धा फुटला होता. ती तारा राणी म्हणत होती, अरे हा आता प्रेम पण हा आता कोणाला पाजू रे रोहिदासा म्हणत होती ती तारा राणी आणि अखंड रडत होती. परंतु आता या लेकराचे अंत्यविधी करावे लागेल. या लेकरांचे अंत्यविधी करण्यासाठी आपल्याला कोणी सहकार्य देखील करणार नाही हे तारा राणीला माहित होतं. ज्यावेळेस स्मशानामध्ये या रोहिदासाला उचलून तारा राणी घेऊन गेलेली आहे ना, त्या रोहिदासाच्या स्मशानामध्ये अनेक तिथे
अंत्ययात्रा जळून गेलेले थोडे फार काडकं कुडकं पडलेले ती तहरान आणि अंधाऱ्या रात्री गोळा करत होती. गोळा करत असताना कुणीतरी समोरून येत आहे आणि मात्र या अंधाऱ्या रात्री ओळखायला आलं नाही कोण आहे ते. या स्मशानामध्ये फक्त माझं वर्चस्व चालतं, इथे मला काम करण्याचं मला दिलेलं आहे, तर तुम्ही कोण आहे. तारहा राणीने आवाज ओळखितला. हरिश्चंद्र राजाला म्हणाले की आता मालक आपला रोहिदास आपल्याला सोडून गेला आहे, त्याचा अंत्यविधी करण्याचा इथे वेळ आलेली आहे. परंतु बघा हरिश्चंद्र राजा म्हणाला दुःख मात्र अनावर झालेलं होतं, परंतु आज्ञेचं उल्लंघन व्हायला नको, त्या आज्ञा आपण पाळायला हवी. म्हणून हरिश्चंद्र राजा सुद्धा त्या अंत्यविधीला थांबू शकला नाही. हरिश्चंद्र राजाला सांगितलेलं होतं ज्यावेळेस एखादी अंत्यविधी केली का त्याचे वस्त्र धान्य जे भेटायचं त्याच्यावरती त्या डोंब्या घरचा उदरनिर्वाह चालायचा, आणि म्हणून तुला इथे हे जमणार नाही, करता येणार नाही. हरिश्चंद्र राजा निघून गेला. अरे ती माय आहे, ती माय जननी आहे, तिला त्या अंत्यविधी करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नव्हतं. काढा पाचोळा तिथून गोळा करत होती आपल्या लेकराच्या अंत्यविधीसाठी. अश्रू ढाळत होती ती आई. म्हणजे आई काय आहे, आई खूप मोठं स्थान आहे. अनंत वेदना हृदयामध्ये दडपून ती म्हणत असते की आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि त्या आईचा प्राण विकाळ होतो त्या अभंगाच्या प्रथम चरणात. जिचे पिढे बाळा, 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 हो जिचे पिढे